नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 29 क्लास 6 मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, इफ 20 मीटर्स ऑफ क्लॉथ कॉस्ट ₹3600, फाइंड द कॉस्ट ऑफ 16 मीटर ऑफ क्लॉथ। आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये 20 मीटर क्लॉथची कॉस्ट दिली आहे 3600, म्हणजे 20 मीटर कापडाची किंमत आहे 3600 रुपये। या ठिकाणी आपल्याला 16 मीटर क्लॉथची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे। म्हणून आता या ठिकाणी 20 मीटर क्लॉथची कॉस्ट दिलेली आहे, म्हणून सुरुवातीला आपण 1 मीटर क्लॉथची कॉस्ट फाइंड आउट करणार आहोत। या प्रकारे बघा, या प्रकारे हे उदाहरण आपण सोडवणार आहोत। लिहायचे सुरुवातीला 20 मीटर इक्वल टू 3600 रुपीज। आता जर 20 मीटर कपड्याची किंमत माहित आहे तर 1 मीटर क्लॉथची कॉस्ट आपण फाइंड आउट करू शकतो। बघा या प्रकारे 1 मीटर्स ऑफ क्लॉथ कॉस्ट इक्वल टू, जर 1 मीटर कपड्याची किंमत फाइंड आउट करायची असेल तर या 3600 ला 20 ने जर डिवाइड केले तर 1 मीटर कापडाची किंमत आपल्याला मिळेल, म्हणजेच 3600 डिवाइडेड बाय 20। बघा आता हे जे डिव्हायडेशन आहे हे करणं अतिशय सोपं असतं। बघा या प्रकारे इक्वल टू या प्रकारे लिहू शकतो 3600 अपॉन 20, म्हणजे 3600 ला आपण 20 ने डिवाइड करतो आहे, म्हणून या ठिकाणी 1010 कॅन्सल झाला, नंबर शिल्लक राहिला 360 अपॉन 2, म्हणून 360 ला आपण 2 ने डिवाइड करणार आहोत। 2 1 जा 2, 3 मधून 2 गेला 1, पुढचा नंबर खाली उतरवला 6, 2 8 जा 16, 0 0 शिल्लक राहिला, पुढचा 0 खाली उतरवला, या ठिकाणी 2 0 जा 0, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 180 रुपीज, म्हणजे 1 मीटर क्लॉथची कॉस्ट मिळाली 180 रुपीज। देअरफॉर 1 मीटर क्लॉथ कॉस्ट इक्वल टू 180 रुपीज। देअरफॉर 16 मीटर क्लॉथ कॉस्ट इक्वल टू, आता या ठिकाणी आपल्याला 1 मीटर कापडाची किंमत मिळाली ती म्हणजे 180 रुपीज। आता आपल्याला 16 मीटर कापडाची किंमत फाइंड आउट करायची आहे। मग ती कशी काढणार, तर 180 मल्टिप्लाय बाय 16, दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला 16 मीटर क्लॉथची कॉस्ट मिळणार आहे। बघा या प्रकारे काढणार, देअरफॉर 180 मल्टिप्लाय बाय 16 करायचं आहे। बघा या प्रकारे मल्टिप्लिकेशन करणार आहोत। 6 0 जा 0, 6 8 जा 48, कॅरी 4, 6 1 जा 6, 6 प्लस 4 10, प्लस या ठिकाणी 0 लावून घेतला, 1 0 जा 0, 1 8 जा 8, 1 1 जा 1, ऍडिशन करायची आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 2880 रुपीज, म्हणजे 16 मीटर क्लॉथची कॉस्ट मिळाली 2880 रुपीज। राईट डाऊन करणार, देअरफॉर 16 मीटर क्लॉथ कॉस्ट इक्वल टू 2880 रुपीज। अशा प्रकारे या ठिकाणी हे फर्स्ट उदाहरण सॉल्व्ह झालं। दुसरं उदाहरण बघणार आहोत। फाइंड द कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस इफ द कॉस्ट ऑफ 10 kg इज 325 रुपीज, म्हणजे या ठिकाणी 10 kg राईसची किंमत दिली आहे 325 रुपीज। आपल्याला 8 kg राईसची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे। सुरुवातीला जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती लिहून घेणार आहोत। 10 kg राईस कॉस्ट इक्वल टू 325 रुपीज। आता या ठिकाणी 10 kg राईसची कॉस्ट मिळाली, सुरुवातीला आपण 1 kg राईसची कॉस्ट फाइंड आउट करून घेणार आहोत। 1 kg राईस कॉस्ट इक्वल टू 325 डिवाइडेड बाय 10। आता या ठिकाणी 325 रुपीजला जर 10 ने डिवाइड केलं, बघा हा 325 ला 10 ने डिवाइड करायचा आहे, तर आपल्याला 1 kg राईसची कॉस्ट मिळणार आहे। बघा या ठिकाणी डिव्हायडेशन करून घेऊ, 10 3 जा 30, राहिला 2, पुढचा नंबर घेतला 5, 10 2 जा 20, राहिला शिल्लक 5, या ठिकाणी घेतला 0 म्हणून लावला डेसिमल पॉइंट, 10 5 जा 50, 0 0, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 kg राईसची कॉस्ट मिळाली 32.5 रुपीज। देअरफॉर 1 kg
राईस कॉस्ट इक्वल टू 32.5 रुपीज. आता आपल्याला 8 kg राईसची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर 8 kg राईस कॉस्ट इक्वल टू, जर 1 kg राईसची कॉस्ट माहित असेल तर 8 kg राईसची कॉस्ट आपण अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे मल्टिप्लिकेशन करून फाइंड आउट करू शकतो. कशा प्रकारे बघा, 32.5 मल्टिप्लाय बाय 8. 1 kg राईसची कॉस्ट होती 32.5. 8 kg राईसची कॉस्ट कशी फाइंड आउट करणार, तर 32.5 ला मल्टिप्लाय करणार 8 ने. इक्वल टू 8 5 जा 40, 0 कॅरी 4, 8 2 जा 16, 16 प्लस 4 20, 0 कॅरी 2, 8 3 जा 24 प्लस 2 26. 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट म्हणून या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट. इक्वल टू 260 रुपीज. देअरफॉर 8 kg राईस कॉस्ट इक्वल टू 260 रुपीज. अशा प्रकारे या ठिकाणी हे दुसरं उदाहरण सोडवलं आहे. तिसरं उदाहरण आहे, इफ 14 चेअर्स कॉस्ट ₹5,992, हाऊ मच विल हॅव टू बी पेड फॉर 12 चेअर्स. आता या ठिकाणी आपल्याला 14 चेअरची कॉस्ट दिलेली आहे, ती म्हणजे 5,992 रुपीज. आता या ठिकाणी आपल्याला 12 चेअरची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. बघा, आपण या प्रकारे करणार आहोत. सुरुवातीला आपण 1 चेअरची कॉस्ट फाइंड आउट करणार आहोत. देअरफॉर जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती या प्रकारे लिहिणार, 14 चेअर्स कॉस्ट इक्वल टू 5,992 रुपीज. सुरुवातीला आपण 1 चेअरची कॉस्ट फाइंड आउट करणार आहोत. 1 चेअर्स कॉस्ट इक्वल टू 5,992 डिवायडेड बाय 14. ह्या संख्येला आपण 14 ने जर डिवाइड केले तर आपल्याला 1 चेअरची कॉस्ट मिळणार आहे. बघा, या प्रकारे डिवायडेशन करणार आहोत. 5,992 ला आपण 14 ने डिवाइड करणार आहोत. बघा, 14 4 जा 56, रिमाइंडर 3, पुढचा नंबर घेतला 9, 14 2 जा 28, सबट्रॅक्शन करणार आहोत. राहिले 112, 14 8 जा 112, 0 0 0 रिमाइंडर, म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 428 इक्वल टू 428 रुपीज. आता या ठिकाणी आपल्याला 1 चेअरची कॉस्ट मिळाली, ती म्हणजे 428 रुपीज. आता आपल्याला 12 चेअरची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे, म्हणून या प्रकारे लिहिणार, देअरफॉर 1 चेअर कॉस्ट इक्वल टू 428 रुपीज. देअरफॉर 12 चेअर्स कॉस्ट इक्वल टू 428 मल्टिप्लाय बाय 12. आता एका चेअरची कॉस्ट आपल्याला माहित आहे. जास्त चेअरची कॉस्ट जर काढायची असेल तर आपल्याला नेहमी मल्टिप्लिकेशन करावं लागतं, म्हणून 428 ला आपण 12 ने मल्टिप्लाय करणार आहोत. बघा, या प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 428 ला मल्टिप्लाय करायचं आहे 12 ने. 2 ने मल्टिप्लाय करणार सुरुवातीला. 2 8 जा 16 कॅरी 1, 2 2 जा 4 प्लस 1 5, 2 4 जा 8 प्लस या ठिकाणी लावला 0, 1 8 जा 8, 1 2 जा 2, 1 4 जा 4, ऍडिशन करणार. 5,136 हे आपल्याला आन्सर मिळालं रुपीज. देअरफॉर 12 चेअर्स कॉस्ट इक्वल टू 5,136 रुपीज. अशा प्रकारे या ठिकाणी हे थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह झालं. फोर्थ एक्झाम्पल आहे, द वेट ऑफ 30 बॉक्सेस इज 6 kg. व्हॉट इज द वेट ऑफ 1080 सच बॉक्सेस. आता या ठिकाणी आपल्याला 30 बॉक्सेसचं वेट दिलेलं आहे, ते म्हणजे 6 kg. आपल्याला 1080 बॉक्सेसचं वेट फाइंड आउट करायचं आहे. सुरुवातीला जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे ती राईट डाऊन करणार. 30 बॉक्सेस वेट इक्वल टू 6 kg. Therefore, 1 box weight
इक्वल टू, बघा आता या ठिकाणी 6 kg म्हणजेच काय तर 6000 ग्रॅम आहे. 6 kg म्हणजेच काय तर 6000 ग्राम. म्हणजे 30 बॉक्सेसचं वेट किती तर 6000 ग्रॅम आहे. कारण 1 किलोग्रॅम इक्वल टू 1000 ग्रॅम, म्हणून 6 किलोग्रॅम इक्वल टू 6000 ग्रॅम. आता या ठिकाणी एका बॉक्सचं वेट काढायचं आहे, म्हणून या 6000 ग्रॅमला आपण 30 ने डिव्हाइड करणार आहोत. बघा या प्रकारे या ठिकाणी हे 30 बॉक्सेस आहे. 6000 ला आपण 30 ने डिव्हाइड करून घेणार. इक्वल टू 6000 अपॉन 30. 1010 कॅन्सल केला, नंबर राहिला 600. 600 ला आपण 3 ने डिव्हाइड करणार आहोत. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 0 जा 0, 3 0 जा 0. Therefore, one box weight equal to 200 ग्रॅम. कारण या ठिकाणी आपण 6000 ग्रॅमला 30 ने डिव्हाइड केलं, म्हणून हे आन्सर सुद्धा ग्राम मध्ये मिळालं. आता या ठिकाणी एका बॉक्सचं वेट आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण अशा 1080 बॉक्सेसचं वेट फाइंड आउट करू शकतो. Therefore, 1080 बॉक्सेस वेट इक्वल टू 1080 मल्टिप्लाय बाय 200 इक्वल टू. बघा आता या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन करणं अतिशय सोपं आहे. सुरुवातीला या ठिकाणी 0 किती, या ठिकाणी हा 1 0 आहे आणि या ठिकाणी हे 2 0 आहे. टोटल 0 किती 3, 1 2 3. नंतर 108 नंबरला फक्त 2 ने मल्टिप्लाय करणार. 2 8 जा 16, कॅरी 1, 2 0 जा 0, 0 प्लस 1 1 आणि 2 1 जा 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे मिळालं हे ग्राम मिळालं, परंतु याचा आपल्याला किलोग्रॅम मध्ये करायचं आहे. आता या ठिकाणी 1 किलोग्रॅमचे 1000 ग्रॅम होता, म्हणून या ठिकाणी ही जी संख्या आहे याचे फक्त आपल्याला 216 किलोग्रॅम मिळणार. म्हणजे 1080 बॉक्सेस वेट इक्वल टू 216 kg. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ कार इज ट्रॅव्हलिंग ॲट अ युनिफॉर्म स्पीड कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 165 किलोमीटर इन 3 hours. At that same speed, how long will it take to cover a distance of 330 kilometer? सेकंड क्वेश्चन विचारला आहे, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 hours? बघा आता या ठिकाणी कार ट्रॅव्हल करते आहे एका युनिफॉर्म स्पीडमध्ये 165 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते आहे 3 hours मध्ये. या ठिकाणी आपल्याला 330 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तिला किती टाइम लागेल ते फाइंड आउट करायचं आहे. सुरुवातीला आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, नंतर सेकंड. बघा आता या ठिकाणी टाइम टेक्स टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ या ठिकाणी 165 किलोमीटर साठी 3 hours लागतात, म्हणून या प्रकारे राईट डाऊन करणार. टाइम टेक्स टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 165 किलोमीटर इक्वल टू 3 hours. म्हणजे 165 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी तिला 3 hours लागतात. आता या ठिकाणी 1 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी तिला किती hours लागतात हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार टाइम टेक्स टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर. डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर इक्वल टू 3/165. म्हणजे बघा आता या ठिकाणी 165 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी 3 hours लागतात आणि जर 1 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं असेल तर 3/165 hours लागणार. या प्रकारे नंतर आता या ठिकाणी आपल्याला 1 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती hours लागतात हे आपल्याला फाइंड आउट झाले, म्हणून यावरूनच आपण 330 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागेल ते फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर टाइम टेक्स टू कव्हर अ डिस्टन्स
ऑफ 330 किलोमीटर. आता आपल्याला 330 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागतो ते या प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो. इक्वल टू 3/165. बघा 1 किलोमीटरसाठी एवढा आवर्स लागत आहे, त्याला मल्टिप्लाय करावं लागेल 330 ने. आता 165 2 जा 330 होता. बघा 165 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 5 जा 10 कॅरी 1, 2 6 जा 12 प्लस 1 13, 3 कॅरी 1, 2 1 जा 2 प्लस 1 3, 330. म्हणजे 165 1 जा 165 2 जा. Therefore 3 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल टू 6. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6 आवर्स हे आन्सर मिळालं. म्हणजे 330 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती आवर्स लागणार तर 6 आवर्स. Therefore राईट डाऊन करणार. Therefore टाइम टेक to cover a distance of 330 kilometer equal to 6 hours. 330 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी 6 आवर्स लागते. अशा प्रकारे या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल यातलं सॉल्व झालं. आता आपल्याला सेकंड एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 आवर्स. 8 आवर्स मध्ये ती कार किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा आता सेकंड क्वेश्चन यातला दिला होता हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 आवर्स. म्हणजे 8 तासामध्ये ती कार किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी 3 आवर्स मध्ये 165 किलोमीटर ती कार डिस्टन्स कव्हर करते. म्हणून या प्रकारे लिहिणार देअरफॉर डिस्टन्स कव्हर बाय कार इन 3 hours इक्वल टू 165 किलोमीटर. 3 hours मध्ये 165 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते. देअरफॉर 1 hour मध्ये ती किती करणार. देअरफॉर डिस्टन्स कव्हर बाय कार इन 1 hour इक्वल टू 1 hour मध्ये ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तर 165 ला 3 ने जर डिव्हाइड केलं तर 1 hour मध्ये ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ते आपल्याला मिळणार आहे. बघा 165 ला 3 ने डिव्हाइड करणार आपण. 3 ने करणार डिव्हाइड. 3 5 जा 15 राहिला 1. या ठिकाणी 3 5 जा 15 म्हणजे 55 किलोमीटर इतकं डिस्टन्स 1 hour मध्ये ती ट्रॅव्हल करेल. बघा आता या ठिकाणी आपल्याला 1 hour मधलं डिस्टन्स मिळालं. त्यानंतर आपल्याला 8 hours मध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल ते फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर डिस्टन्स कव्हर बाय कार इन 8 hours. 8 hours मध्ये ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तर या ठिकाणी 1 hour मध्ये जर 55 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर 8 hours मध्ये किती करणार तर या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. 55 मल्टिप्लाय बाय 8. 8 5 जा 40 0 कॅरी 4. 8 5 जा 40 प्लस 4 44 म्हणजे 440 किलोमीटर इतकं डिस्टन्स ती कार कव्हर करेल. आता या प्रकारे आपण त्याचा आन्सर राईट डाऊन करणार. देअरफॉर द कार विल कव्हर अ डिस्टन्स ऑफ 440 किलोमीटर इन 8 hours. म्हणजे 8 hours मध्ये 440 किलोमीटर एवढं डिस्टन्स ती कार कव्हर करेल. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 29 यामधील क्वेश्चन नंबर 1 to 5 पूर्णपणे सॉल्व केले आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.